एव्हरीवन, कसे आहात सगळे। नवीन वर्षाला जस्ट आत्ताच सुरुवात झाली आहे आणि या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। आणि मकर संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळ, पतंग, हळदी कुंकू, छोट्यांचं बोरनान या सगळ्या गोष्टी आल्याच। तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर मकर संक्रांतीचा जसा हा सण सौभाग्यवतींसाठी महत्त्वाचा असतो तसाच तो छोट्या मुलांसाठी पण असतो। या सणाला आपण बोरनान करतो छोट्या मुलांचं। तर आमच्या आद्याचं पण बोरनान आहे आणि त्याचं प्रिपरेशन सुरू आहे माझं। आद्याच्या बोरनासाठी मी थोडंसं डेकोरेशन करते, घरच्या घरीच तयारी करते मी, पतंग वगैरे बनवते मी। आणि येस, माझं थोडंफार बनवून झालेलं आहे रेडी। तुम्ही बघू शकता कसं झालं, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि डेकोरेशन सोबत स्वतःच मी घरी हलव्याचे दागिने पण तयार करते आद्यासाठी। तर माझी ती सुरुवात आहे, 3-4 दिवस आधीपासूनच मी स्टार्ट केलं होतं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं प्रिपेअर केले ते दागिने। आणि ते दागिने घातल्यानंतर आदित्यचं छान फोटोशूट पण केलं आहे आम्ही। तर तिने ते दागिने घातल्यानंतर ती कशी दिसते ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आज आद्याचं पूर्ण नाही, थोड्या वेळात संध्याकाळी। तर मी आणि आद्याचा मामा आम्ही प्रिपरेशन करतोय, हॉल डेकोरेट करतोय आम्ही। काढते। आपल्याकडे कुठला पण सणवार असेल तर रांगोळी शुभ समजली जाते आणि संक्रांत स्पेशल आहे म्हणून मी नथ म्हणजे आपल्या सौभाग्याचं प्रतीक, त्यानंतर पतंग आणि हलव्याचे दागिने असं काढणार आहे रांगोळीमध्ये। मी प्रयत्न तर केलाय, कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा मला। आधीच्या बोरनानासोबतच हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम आहे माझ्याकडे। सो मी यावेळेस सवाष्णींना एक काहीतरी आपल्यापासून सुरुवात म्हणून छोटे छोटे प्लांट्स देणार आहे। एक घर एक झाड जसं आपण म्हणतो, जे की आपल्या पर्यावरणासाठी पण गरजेचं आहे। तर म्हटलं सुरुवात आपल्यापासूनच करूया आपण। आणि आत्ता आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे। आत्ता थोड्या वेळात दादूचं बोरनान सुरू होईल। आत्ता पण रेडी होतीये। तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की सांगा। बोरनानाची सुरुवात आपण आधी औक्षण करून करतो। सो आम्ही सगळ्या जेवढ्या मोठ्या आहेत, आजी, आत्या, मामी, मी, आम्ही सगळेजण आधी औक्षण करून घेऊ। आणि मग ज्याचे ही चिल्ले पिल्ले सगळे वाट बघतायत की चॉकलेट्स घ्यायचेत आम्हाला, तर नंतर त्याची सुरुवात होईल।
औक्षण तर झालेलं आहे. चला आता आपण चिल्लापिल्ल्यांची मजा बघूया, कसे चॉकलेट्स घेत आहेत सगळे. सगळ्यांनाच पाहिजे, मला सुरू आहे सगळ्यांचं. आणि मला देताना खूप मजा येते. आणि आदू फुल एन्जॉय करते. ती बघते कोण किती घेतं, काय घेतो. तिला पण पाहिजे तिचे नंतर. आद्याचं पूर्णान करताना आम्हाला तर खूप मजा आली. स्पेशली जे छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघताना मला फारच छान वाटलं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.